दूध भेसळ आणि केमिकलयुक्त दूध हे बनवण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही ठिकाणी अशा माहिती भेटत होत्या. गेल्या 2 दिवसापासून रादर 4 तारखेच्या रात्रीपासून याच्यावरती आम्ही एक मोठी इन्व्हेस्टिगेशन चालू केलेली आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे. कृत्रिम दूध, भेसळयुक्त दूध आणि याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं जे रॅकेट आहे ते रॅकेट आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि आता ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल गेल्या 2 दिवसापासून आम्ही टाकत आहोत. इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये जे काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई FDA मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. ही जी इन्व्हेस्टिगेशन अक्रॉस महाराष्ट्र कमीत कमी 5 जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून चालू आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे. त्याच्यातून पुढे जे इन्व्हेस्टिगेशनमधून माहिती आलेली आहे त्याच्यावरची पुढची कारवाई पोलीस विभाग आणि FDA हे दोन्ही मार्फत पुढे नेण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की इंटेलिजन्स गॅदरिंग आणि त्याच्या आधारे कारवाई करणं. सर्वसाधारणपणे एक महिनाभरापूर्वी माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आली होती की इन्फॉर्मरच्या माध्यमातून तो स्वतः व्यक्ती मला भेटून हे जे नेटवर्क आणि रॅकेट आहे हे कसं चालतं याची इत्थंभूत माहिती मला त्या व्यक्तीनं दिली. ती माहिती दिल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन आम्ही केलं. ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर याच्याबद्दलचं पूर्ण इंटेलिजन्स गॅदरिंग आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही आम्ही केल्या. इंटरनल अनालिसिस केलं टीमच्या मार्फत. ते अनालिसिस झाल्यानंतर मग पोलीस विभागाशी आम्ही संपर्क साधला, कारण आम्हाला हे लक्षात आलं की हे फक्त याच्यामध्ये क्रिमिनल एलिमेंट पण आहेत. त्यासाठी पोलिसांची मदत आपल्याला लागणार आहे. म्हणून मी स्वतः महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक पूर्ण टीम यासाठी असाइन केली. त्यांनी हे काम पोलीस विभागामार्फत कोऑर्डिनेट करण्यासाठी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांना त्यामध्ये निर्देश दिले. तिथून पुढे पुणे ग्रामीणचे SP आणि माझी टीम यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होत होतं त्या अनुषंगाने आवश्यक त्या परमिशन, आवश्यक ती स्टेप्स, माहिती काढणं चालू झालं. ज्या व्यक्तीवरती, रॅकेटवरती संशयित होते त्यांच्यावरती वॉच ठेवण्यात आला. वॉच सुरू झाल्यानंतर त्याच्या मूव्हमेंट टॅप करण्यात आल्या. मूव्हमेंट टॅप करण्यात आल्यानंतर जो इनपुट आला आणि त्याच्यावरती रेड हँडेड आम्हाला त्याच्यामध्ये पकडायचं होतं ती माहिती आली. आणि हे ऑब्झर्व करत असताना जो प्रॉडक्ट डिलिव्हर करायचा होता, जे केमिकल आणि इतर गोष्टी डिलिव्हर करण्यासाठी तो व्यक्ती त्या ठिकाणी जात होता, त्यावेळेस आम्हाला माहिती भेटली. त्याचं व्हेरिफिकेशन झालं आणि जॉईंट टीमनी हे जे नेक्सस आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं टाकली. हे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळ द्रव्यांच्या संघटित पुरवठ्याबाबत निश्चित व सर्वात महत्त्वाची कारवाई योग्य गुप्त वार्ता जी भेटली मला ती 11 जूनला प्राप्त झाली होती आणि त्याच्यानंतर हे काम सुरू झालेलं आहे. आज आपण 6 जुलैला आहोत. तर गेल्या जवळजवळ 1 महिन्यापासून याच्यावरती काम चालू आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. परंतु आत्ता जी गेल्या 2-3 दिवसात कारवाई झाली ती फक्त सुरुवात आहे. याचे धागेदोरे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खूप खोलवर आहेत, खूप ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत.